आणि आजचा दिवस मला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आज मी घरी बनवलेला टोमॅटोचा डोसा, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। कारण प्रत्येक वेळेला असं असतं मुलांचं काहीतरी ब्रेकफास्टला नवीन पाहिजे आणि पोहे उपमा हे पटापट होणारे आहेत, ते आपण पटकन बनवून मोकळं होतो। मग म्हटलं आज काहीतरी नवीन बनवूया, तर त्यासाठीच मी हे घरी बनवले रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर करते। आज आपण बनवणार टोमॅटो डोसा। तर त्यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे टोमॅटो। तर मी मीडियम साईजचे 3 टोमॅटो घेतले आणि मग त्यांना कट करून घेते। आणि आज एका साईडला 2 इंच आलं स्वच्छ धुवून घेतले, त्याचे पण बारीक तुकडे करून घेतले आणि हे सर्व मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। आलं, टोमॅटोचे तुकडे आणि मिरची पावडर जी आपल्या घरामध्ये कोणती अवेलेबल असेल ती मी मिरची पावडर घेतली। सुरुवातीला मी कमीच टाकली कारण तिखट होते की काय माहिती नाही म्हणून थोडं कमी टाकलं आणि यांची एक बारीक अशी प्युरी करून घ्यायची। ही बघा, ही त्यांची पेस्ट अशी तयार झाली, एकदम लाल असं दिसायला, एकदम लाल अशी दिसते कारण आपला टोमॅटो पण आणि मिरची पावडर आहे। मिरची पावडरमुळे तिला कलर एकदमच छान आलाय आणि मिक्सरच्या भांड्याला बऱ्याच वेळेला पेस्ट वगैरे लागून राहते, तर पाणी टाकून मी स्वच्छ मिक्सरचं भांडं आणि वरचं झाकण पण धुवून घेतलं कारण त्याला बऱ्याचशा प्रमाणात चिकटलेलं असतं आणि ते असं एका भांड्यात टाकून घेतलं आणि नंतर मग 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि तेवढेच वाटी एकदम बारीक जो रवा असतो तो घेतलाय आणि ते मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं कारण आपण जसं डोस्याला करतो सेम टू सेम तसंच करायचंय। थोडं पाणी टाकल्यामुळे काय होतं, एकदा म्हणजे पातळ वगैरे मिश्रण होत नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि मग आपल्याला समजतं की आता बाबा झालं हे मिश्रण तयार व्यवस्थित। हे बघा, व्यवस्थित मिश्रण तयार झालंय। तर मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि मला मसाला सांगितल्यापर्यंत थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी थोडा मसाला ऍड केला आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं आणि पुन्हा हे मिश्रण तसंच 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते। 15 ते 20 मिनिटाच्या नंतर मग मी एक कांदा घेतला आणि तो बारीक असा चिरून घेतला कारण आपल्याला तो ह्याच्यामध्ये घालायचा डोशामध्ये। थोडंसं 2 चमचे जिरं टाकलं आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर काय होतं, रवा जो असतो तो व्यवस्थित भिजला जातो, त्यामुळे आपले डोसे छान परततात। जसं आपण घावणे किंवा डोसा करतो सेम टू सेम तसंच करायचंय। डोसा तर व्यवस्थित करून झाला आणि त्याची एक साईड शेकल्यानंतरच तो पलटी मारायचा म्हणजे व्यवस्थित डोसा पलटी होतो। हे बघा, माझा तर व्यवस्थित झालाय डोसा। आता मी पलटी मारून घेतला आणि किती पातळ झालाय डोसा, म्हणजे कांदा टाकून सुद्धा व्यवस्थित तो परतला गेला। त्याचप्रमाणे मी आता दुसरा डोसा करून घेते। दुसरा डोसा टाकताना मी पहिल्यांदा गॅसची फ्लेम थोडी स्लो केली, सेम आपण घावणे करतो तसंच त्या पद्धतीमध्येच हे पण होतं, जाळीदार असं। आणि व्यवस्थित घाई करायची नाही, व्यवस्थित शेकल्याच्या नंतर दुसरी साईड पलटी मारून घ्यायची। असे पटापट मी डोसे करून घेतले। रोज आपण काय करतो, इडली डोसा करताना आधी तांदूळ डाळ आदल्या दिवशी भिजत टाकतो आणि मग तेवढीच भांडी पडतात घासायला। तर हे कसं एकदम पटकन होतं, म्हणजे टोमॅटोची पेस्ट केली आणि रवा आणि तांदळाचं पीठ असेल तर हे पटकन होऊन जातं। तर एवढे पटापट आणि एकदम छान झाले ना। मग आता त्यासाठी मी चटणी बनवते। तर ओलं खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये मिरच्या घेतल्या 2, आल्याचा तुकडा घेतला 1 इंचाचा आणि त्याच्यामध्ये डाळ आपली चण्याची डाळ ती भाजून घेतले आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि चिंच टाकली थोडीशी आणि कोथिंबीर टाकलं आणि याची सर्वांची एक आपण जशी चटणी बनवतो तशी चटणी बनवून घेतली आणि चटणी एवढी छान टेस्टला होती ना की म्हणजे त्याला तडका द्यायची सुद्धा गरज काय वाटली नाही, एवढी छान टेस्टला झाली होती। हे बघा, एका साईडला माझे हे बनवण्या चालूच आहे डोसे, कारण एवढे छान आणि तेवढ्या मला लागणारच होते म्हणून एवढे भरपूर असे डोसे मी बनवले होते। आता माझे बहुतेक डोसे बनवून झालेत। तर हे बघा किती जाळीदार असे डोसे झालेत, पातळ एकदम।
तर सुद्धा कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे, तर सुद्धा ते व्यवस्थित परतले गेलेत. कारण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि रवा होता, त्यामुळे ते एकदम छान असे झालेत. छान. तर हा बघा डोसा किती छान टोमॅटोचा असा पातळ जसा आपला डोसा असतो तसा आणि इन्स्टंट होतो. मेन म्हणजे हे जास्त वेळ भिजवायला वगैरे लागत नाही, आदल्या दिवशी काही तयारी करायला नाही लागत, पटापट म्हणजे अर्धा एक तासात होणारा पदार्थ आहे. त्यामुळे मग ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. जर असं आपल्याला अचानक बोला आता काय करायचंय तर हा एक पदार्थ छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि हे माझे डोसे बनवून झाले. ओल्या नारळाची चटणी आहे, त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केले. आणि हा टोमॅटोचा डोसा आहे, तर असा पटकन होणारा इन्स्टंट टोमॅटोचा डोसा आहे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये मी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला मी दरवेळेला असा प्रयत्न करते की माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा. तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. प्लास्टर कुठे गेला? इकडे सावीची बडबड चालली होती आणि मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते, कारण मी प्लास्टरचा ब्लॉग अपलोड केला होता, तर म्हटलं आज तुमच्यासोबत हे पण शेअर करते. काय सांगितलं तुला? काहीच नाही सांगितलं. स्कूलला जायला सांगितलं डॉक्टर अंकलने? का डॉक्टर अंकल काय म्हणाले? काहीच नाही म्हणाले. स्कूलला जा बोलले का तुला? नाही बोलले तुला स्कूलला जा? काय बोल ना. मग तुला घरी राहायला सांगितलंय? घरी राहून स्टडी करणार का तू? काय सावीचा प्लास्टर बघा, मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता की सावीचा प्लास्टर घातलाय, तर आता तो प्लास्टर निघालाय. तर तिचा हात बघा आता असा दिसतोय, थोडंसं इथे बघाल ना, इथे थोडासा बेंड आहे, थोडंसं वाकडं. तर डॉक्टर म्हणते तिला पूर्ण 7 ते 8 महिने लागतील पूर्ण असा नॉर्मल हात दिसायला. पण आता पूर्ण प्लास्टर ओपन आहे, तसं काही हे नाही आहे. फक्त तिला स्कूलला अजून डॉक्टरनी अनफिटचं सर्टिफिकेट नाही दिलं आहे, आणि अनफिटचं सर्टिफिकेट दिल्याशिवाय आम्ही तिला स्कूलला घेऊन जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे ती अजून 1 महिना तरी घरीच असणार आहे आणि आमचं डोकं खात बसणार आहे ती. हो ना, तू आमचं डोकं खाणार ना? काय ग, काय करणार? आणि स्टडी करणार ना? पण तिचा जरी ती घरी असले ना तरी आम्ही ट्राय करतोय तिचा स्टडी घेण्याचा. पण नाही म्हटलं तरी थोडा तरी डिफरन्स वाटतो स्कूलचा स्टडी आणि घरातला स्टडी. हे बघा, हे तिचं बुक्स आहे. मग ती अब्सेंट मार्क टीचर जेव्हा राईट डाऊन करून देते, हे बुक्स आहेत सावीचे, आम्ही कम्प्लीट करून घेतोय. टीचर होमवर्क वगैरे पाठवून देते, तर तो होमवर्क आम्ही तिच्याकडून कम्प्लीट करून घेतो. पण बराच फरक वाटतो स्कूलचा आणि घरात राहिल्याचा. म्हणजे स्कूलमध्ये ती प्रचंड ॲक्टिव्ह अशी झालेली, आणि घरी आम्ही कसं मोजकाच वेळ आपण घेऊन बसतो. स्कूलमध्ये पूर्ण ते 3 आवर्स असतात, त्यामुळे बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट अशी होत असते, पोएम्स वगैरे सारखं काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू असतात त्यांच्या. तसं घरी होत नाहीये, त्यामुळे थोडंच अजून आम्हाला पण कसरी वाटते, म्हणजे असं थोडंसं वाईट वाटतंय की बाबा ती आता घरीच राहणार अजून 1 महिना. सॅटर्डेला आम्ही फार रिलॅक्स झालो होतो की आता तिचा प्लास्टर नाही गेला आणि ती स्कूलला नाही जाईल म्हणून. तर बघ तिची मस्ती काही कमी नाहीये. पण काय बघा तिची मस्ती बघा, जरा पण शांत नाहीये. त्यामुळे टीचर डॉक्टर रिस्क नाही घेते. अजून काय तुला टीचरनी टीच केलंय? इकडे इथे बस आणि बोल. माझ्या तेवढी वेळ नाही, बोल. काय सांगितलं तुला टीचरने? अजून काय टीच केलंय? कॅट. सी क. हा बरोबर. त्यांना एक सांग, मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल त्यांना. चॅनलला सबस्क्राईब करा. हा.